गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही बरे असाल. नमस्ते, वेलकम और वेलकम बॅक टू दिस चॅनल. आणि मी आज नमस्ते करू नाही शकत बिकॉज एका हातात माझा कॅमेरा आहे आणि एका हातात माझा माईक. व्हिडिओचा टॉपिक आहे मी पॅकिंग करते. सो मी विचार केला की मी नेहमी असं ना घाई गडबडीत करते पॅकिंग. आज जरा टायमावरती करूया. टायमावरती कामं करायची सवय नाही आहेत मला, बट नाही, आज मला असं वाटलं की नको लास्ट मोमेंटवरती ठेवला नाही पाहिजे, सगळं बरोबर केलं पाहिजे. सो लेट्स सी की मी तुम्हाला दाखवते मी काय काय पॅकिंग करते. ओके, सो मी तुम्हाला सगळं दाखवते की मी काय काय घेतलं आहे. सो हा मी असा स्किन केअर पाऊच बनवला आहे, त्याच्यामध्ये माझं सगळं स्किन केअर आहे. आणि आता मी तुम्हाला हे असं डिटेलमध्ये सांगत नाही, ते जेव्हा मी गेट रेडी विथ मी करेल तेव्हा तुम्हाला दिसेलच. आता स्किन केअर झालेलं आहे. आणि हेअर केअर बोललं तर ड्राय शॅम्पू येणारच बिकॉज माझे केस लवकर ऑइली होतात. आणि मी यूज करते हा मॉक्सीचा ड्राय शॅम्पू. मी ह्याच्याबद्दल कितीही बोललं तरी कमीच आहे. आणि आतापर्यंत मला असं वाटतं तुम्हाला कळलं पाहिजे की मी मॉक्सी फॅन आहे. आणि मी फेबल अँड मेचं सगळं असं कलेक्शन घेतलं. हे मला ॲक्च्युली US PR मिळालेलं. सगळे ट्रॅव्हलवाले वेरियंट्स आहेत. एअरपोर्टचं ते लगेजमध्ये नेहमी असे मोठे प्रोडक्टचा प्रॉब्लेम होऊन जातो. सो मी का घेतला हा बॉडी वॉश तुम्हाला सांगते. बिकॉज माझ्याकडे तो बॉडी वॉशचा एकदम लास्टवाला वेरियंट आहे. इतका जो मोठा असतो ना तो वाला वेरियंट आहे. आणि मी विचार केला की तेवढा मोठं कोणत्या कंटेनरमध्ये काढण्यापेक्षा एक छोटूसा बॉडी वॉश घेऊन जाते. जेव्हा ट्रॅव्हलिंग करायचं असेल तर मग मी हाच यूज करेन. असं तुम्हाला ते इंस्टाग्रामवरतीच तुम्हाला बघावं लागेल की मी मेकअपचं काय पॅक केलं आहे. ओके, आता मी तुम्हाला दाखवते की सो एक साडी घ्यायची आहे आणि बाकी सगळे असे नॉर्मल आउटफिट्स आहेत. आणि त्यातले आउटफिट्स ऑलमोस्ट अर्धे मला शिवानीने गिफ्ट केलेले आहेत, कुर्तीज वगैरे. ते पण तुम्हाला इंस्टाग्रामवरतीच बघायला मिळेल. बिकॉज मी एक आता सेपरेट रील करणार आहे, गिफ्ट्स आय गॉट ऑन माय बर्थडे. सो ते पण तुम्हाला जावं लागेल. आता इंस्टाग्राम फॉलो करा जर तुम्ही करत नसाल तर. तुम्ही मला नेहमी बोलतात की अपूर्वा तुझ्यासारखी फ्रेंड मिळायला पाहिजे. असं नाही आहे की माझे फ्रेंड्स पण तेवढेच माझ्यासाठी एफर्ट्स घेतात. सो तिने ना मला असे म्हणजे तिला माहिती आहे की मी नेहमी तिचे इयरिंग्स वगैरे असं कधी काय असेल लास्ट मोमेंटला तर ढापते. तर तिला माहिती आहे की माझं इयरिंग कलेक्शन चांगलं नाही आहे. आणि मला ॲक्च्युली ना समजत नाही, तर तिचं म्हणजे मी तिच्याकडनंच हे घेते की कसं वाटतं आहे, काय वाटतं आहे. तर तिने मला हे वाले इयरिंग्स दिले. खूप मस्त झुमके आहेत, छोटे झुमके आहेत. आणि मी आधी असे मोठे झुमके घ्यायचे आणि ते मला सूट पण नाही व्हायचे. तर हे पण तिने असं दिलं आहे की आता मी मला एक सेकंड काढूनच दाखवते. असं आहे, म्हणजे ते असं कानाच्या वरती लावायचं. आय डोंट नो, मी जेव्हा घालेन तेव्हाच दाखवेन. बट हे असं दिसतं. खूप सुंदर आहे. शिवानीची चॉईस वेन इट कम्स टू इयरिंग्स वगैरे खूप चांगलं आहे. हे ना एक असं राधाकृष्णावाला तिने झुमका दिला आहे. शिवानीची चॉईस वेन इट कम्स टू इयरिंग्स खूप चांगलं आहे. हे असं राधाकृष्णाचा फोटो आहे इकडे छोटूसा. म्हणजे काय मस्त आहे यार, खूप छान आहे. म्हणजे कुठून मिळतात तिला युनिक आणि ती खूप थॉटफुल गिफ्ट्स देते खरं सांगायला गेलं तर. आणि हे ना बुगडी, मी ह्याला बुगडीच बोलतात ना, आय होप ह्याला बुगडी बोलतात किंवा मी काहीतरी रॉंग प्रोनाऊन्स केलं. मी लास्ट टाईम वरच नाही टाकलेलं, मी मखना बोललेली आणि ते मखाना होतं. सो आणि बर्थडे ब्लॉगमध्ये पण मी ते रेस्टॉरंटचं नाव अमाकी होतं आणि मी मस्त आमकी बोलते आहे. आणि शिवानी बोलते की तू वाचलं नाही का, रेस्टॉरंटचं नाव अमकी नव्हतं, अमाकी होतं. हे वाले लास्ट आहेत. मला ॲक्च्युली तिलाच विचारावं लागेल की हे कसं घालायचं, यामध्येच घालायचं आहे. सो हे तिने इयरिंगचं कलेक्शन दिलं. आता तुम्हाला सारखं हे सगळे इयरिंग्स मी एवढे घालणारे जोपर्यंत ते खराब नाहीत. आणि बिकॉज नाही होत, आपण चांगलं यूज केलं तर नाही होत. फक्त ना ह्याचे पॅकेज म्हणजे ते ज्वेलरी होल्डर ठेवलं पाहिजे. आणि माझ्याकडे ना असं गोल्डवाले झुमके खूप सारे आहेत, म्हणजे असे मोतीवाले झुमके. ऑक्सिडाईज ज्वेलरी माझ्याकडे होती, बट मी चुकून ती USलाच विसरली होती ती. सो त्यामुळे माझ्या ऑक्सिडाईज ज्वेलरी नव्हती, मी घेणार होती. आत्ता मी तिला तेच विचारत होती की द वर्कला ॲक्च्युली एक्झिबिशन होतं, मी बर्थडेला गेलेली तेव्हा, तर मी घेणार होती. आणि लकीली मी नाही घेतलं आणि नेमकी मला मिळालं. हा मला ह्यातलं हे वाला लोटसवालं झुमका खूप आवडला. हे छान आहे, खूप मस्त आहे. आणि मला खरंच फ्लेक्स वगैरे काही करायचं नाही, बट मला आय होप हिला बुगडीच बोलत असेल देवा, नाही तर मी रॉंग पुन्हा बोलेन. हे आय होप ह्याला बुगडी बोलत आहेत. गणपती बाप्पा पुन्हा चुकी नाही करायची. बट हे म्हणजे जे मी तुम्हाला दाखवलं असं कानात घालायचं आहे, खूप प्रिटी आहे.
ठीक आहे, आता हे सगळं झालं. आता फक्त कपडे भरायचे आहेत आणि ते मी तुम्हाला आत्ता दाखवत नाही. म्हणजे एक आउटफिट दाखवण्यात काही अर्थ नाही. त्याचा मी ऑब्व्हियसली रील वगैरे काहीतरी बनवेनच. तुम्हाला दाखवते की काय काय केलं. बाकी सगळं आहेत आणि असं मी एक केलं आहे. तुम्हाला एक साडी पण घ्यायची होती, तर साडी घेणार आहे. आणि इकडे सगळे मी असे ब्रशेस धुवून ठेवले आहेत. म्हणजे हे माझा फ्लॅट ब्रश आहे, हा ब्लशवाला ब्रश आहे, 2 ब्लशवाले ब्रश आहेत आणि 2 फाउंडेशन आणि 2 आय ब्रशेस. आता इतका मेकअप नाही करत, बट आता मी एवढी शिकते असं मला खूप आवडतं. म्हणजे असं मेकअप नाही केला तर मला असं चुकल्यासारखं वाटतं. आय डोंट नो, मी आधी नाही मेकअप करायची. म्हणजे मी अशी मेकअप ॲडिक्ट नाही आहे. जर मला असं वाटलं की हां नाही करायचं आहे, बोर झाला तर करूया. बट आता असं वाटतं की मेकअप करून जर चांगलं वाटत असेल तर का नाही करायचं. तर बट त्याचं पण एक आहे की तुम्ही मेकअप नीट धुतला तर तुमच्या स्किनला काही हार्म वगैरे होणार नाही. आणि ठीक आहे, चला आता मी पटापट पॅकिंग करते. मी खूप बडबड केला, मला दिसतं मी किती बडबड केली आहे. खरं सांगायला गेलं तर माझे केस जेव्हा मी व्लॉग करते ना तेव्हाच मेसी असतात. ना तर बघ जेव्हा पण मी असं पिक्चर्स किंवा कुठे बाहेर गेले तेव्हा मस्त असतात. बट व्लॉग केलं की माझे केस बोलतात अभी तर मी मेसी होऊंगी. मी सगळं वाव, मी व्लॉग करताना काय पडलं नाही असं होणार आहे का? एनिवेज माझं ड्राय शॅम्पू पडला आणि मी चालता ओके. आणि तुम्ही सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला कमेंट सेक्शनमध्ये. मी नेहमी एंडला सांगते, बट मी विचार केला की आज मध्येच सांगूया, तुम्हाला थोडासा धप्पा देऊया. का बोलते, मी तुम्हाला जास्त पकवत नाही. मला बडबड करायला आवडतं. बॅग आणते, पॅक करते आणि मग तुम्हाला पॅक झाल्यावरती दाखवते. आता ओके, मी आत्ता 10 मिनटं बडबड करत होती आणि मला नंतर समजलं की वाव पूर्वा तू रेकॉर्डच नाही केलं. एनिवेज मला पुन्हा ते सगळं बोलावं लागेल. तर मी बोलत होती की मी ही लास्ट मोमेंटला झोकची बॅग ऑर्डर केली बिकॉज माझ्याकडे असं कॅरी ऑनसाठी काही नव्हतं आणि तिथे 7 kgs अलाउड आहे. सो मी विचार केला की मी आता ट्रिपला जाते आणि मला काही आवडलं तिकडे तर उगाच कशाला असं बोलायला की म्हणजे बॅग नाही आहे. सो त्यामुळे मी नाही, म्हणजे त्यामुळे मी स्किप नाही केलं, मी घेतलं. आणि बाकी काय नाही, म्हणजे नॉर्मल या बॅगमध्ये माझा माईक, हा कॅमेरा आणि माझा फोन जाणार आहे. आणि आता वाजले आहेत 12 चालू आहे. सो काय तुम्हाला वॉलपेपर वगैरे दिसणार नाही. 12 वाजलेले आहेत आणि मला उठायचं आहे 3 वाजता. सो ठीक आहे, आता मी झोपते आणि तुम्हाला उठल्यावरती भेटते. मे बी हा व्लॉग असं एअरपोर्टपर्यंत असेल आणि तुम्ही गेस करा खालती लोकेशन की मी कुठे चालली आहे, कोणासोबत चालली आहे, ते तुम्ही गेस करा. ते तुमच्यावरती हे राहील. मी तुम्हाला हिंट देऊ शकते की ते नाही, मी तुम्हाला हिंट नाही देत. तुम्ही हुशार आहात आय थिंक सो. तर तुम्ही गेस करू शकाल. आणि आय डोंट नो की मी हा व्लॉग कधी टाकणार आहे. सो मोस्ट प्रोबॅबली मी उद्या एडिट करून उद्याच टाकेन या फिर मंडेला टाकेन. आयदर उद्या किंवा मंडे. उद्या एनिवेज मी आता काय हे विचार करते ते आपण नंतर बघूया. आणि ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे पॅकिंग माझं. तर मी पटकन झोपते आता, जास्त बडबड नाही करत. अँड तुम्हाला निघताना भेटते. ओके, सो मी ऑलमोस्ट 3ला निघालेली आणि इथे 3:30पर्यंत वगैरे पोचली. आणि ते लाईनमध्ये ना माझं थोडंसं चुकामुक झाली. म्हणजे मी ते लाईन जे सिक्युरिटी चेक इन होतं त्याच्यामध्ये माझ्या पाठी कोणतरी माझ्या पाठी कोणतरी होतं आणि मी बघितलं नाही. मी थोडीशी नर्वस होती की मी फर्स्ट टाईम चेक इन वगैरे करते आहे अशी एकटी. सो म्हणजे इंटरनॅशनलला मी केलेलं असं काही नाही आहे, बट थोडंसं घाबरायला होत होतं. त्यामुळे माझी चुकी झाली. आणि मग ती बोलली की तुला कळत नाही का, पाठी तिला दिसत नाही का, ते पण टायमावरती आलं, तू पण टायमावरती आली आहे मला माहिती आहे, बट हे करायला पाहिजे. ती मला ओरडली जाम. आणि त्यानंतर मी खूप नर्वस झाली. माझं असं झालं की आता त्या ट्रे चेकिंगमध्ये बरोबर काय प्रॉब्लेम नको व्हायला, नाही तर मग ही अजून खुन्नस काढेल. तर याचं बोलायला गेलं तर 11 किलोच झालं आणि ते सगळं. एनिवे मी खूप जास्त लवकर आली आहे. आणि आता वाजले आहेत 4 नाही 1 सेकंड थांबा, मी तुम्हाला दाखवते. 4:20 झाले आहेत आणि माझी फ्लाईट 6:35. माझ्याकडे 2 तास आहे टाईमपास करा की मी कोणासोबत चालली आहे, काय चालली आहे. आणि हे फर्स्ट टाईम आहे माझ्या DJI-सोबत व्लॉगिंग करायला आणि मला माहिती नाही की हे कसं होणार आहे. सो आय एम रिअली एक्सायटेड. अँड हे बघा, मी टुवर्ड्स माय गेट, मी जस्ट गेट बघून ठेवते कारण की 2 तास आहे मला नाही इतक्या लवकर जाऊन. बट नाही गेली
आणि नाही समजलं तर त्यापेक्षा बघून येते की कुठे आहे काय आहे. सो मी निघताना असं काही खाऊन गेली नव्हती. सो बघूया आता मी काय खाणार आहे. मला पण नाही माहिती. मला असं काहीतरी चहा किंवा काहीतरी प्यायची खूप इच्छा आहे आणि मी अशी येण्यासारखी कॅमेरा अँगल पकडते. सो ठीक आहे, माफ करा मला. टू बी ऑनेस्ट मी चहा शोधत होती बट मला चहा नाही मिळाली आणि आय एंडेड अप गेटिंग हे पनीर टिक्का सँडविच. खूप भूक लागली. मी काल रात्रीपासून काहीच खाल्लं नाही आणि तिकडे चिकन पण होतं बट मी विचार केला आज नको चिकन खाऊया. म्हणजे आता लाईक ट्रॅव्हलमध्ये की बोर्डिंग स्टार्ट झाली, मी लगेच पॅक करून गेली आणि मग तिकडे नाही आहे, तिकडे चंदीगडची चालू आहे फ्लाईट. तर मी म्हटलं की ठीक आहे थोड्या वेळ थांबते आणि खाते, आरामात खाते आणि जाते. असं वाटतं की मी आता मास्टर करणार आहे एकटं खायचं, कारण की मला असं वाटतं की हे न्यू नॉर्मल आहे माझ्यासाठी. खरं सांगायला गेलं तर मी लास्ट टाईम जेव्हा गेले माझी फ्रेंड बोलली तू कशी गेली, म्हणजे मी बड्डेला एकटी गेलेली. तर माझी फ्रेंड बोलली तू कशी गेली. मी म्हटलं की गेली मी आणि काय. बट ॲक्च्युली जर तुम्ही असं एकटं म्हणजे तुमच्यासोबत कोण असेल सोबत तर ठीक आहे, बट एकटं फिरायला पण मजा येते, खूप मजा येते. बट ही ट्रिप मी एकटी नाही आहे. बट नक्कीच मी लाईक लवकरच मला सोलो ट्रिप पण ट्राय करायचं आहे. बट त्यासाठी थोडंसं जास्त गट्स लागते. सो असं मी एक स्टेप करते आहे. सो मॅनिफेस्टिंग सोलो ट्रिप ह्याच वर्षी आणि बघूया. खाणार होती पण मी जे जाते तिकडे इतके डोसेस मिळणार. सो मी विचार केला की डोसा नको खाऊया, आता हे खाऊया. डोसा तर आपल्याला खायचाच आहे. जेव्हा आई हा व्हिडिओ बघाल तेव्हा आई मला बोलून की मला लॉनचा ॲक्सेस मिळालेला तरीसुद्धा मी इथे आली आणि पैसे खर्च केले. आणि टू बी ऑनेस्ट म्हणजे तुम्ही कोणासोबत असाल ना आणि शूटिंग करणं वेगळं असतं, बट तुम्ही एकटे करत असाल तर असं लोक बघत बसतात की ही बाई काय करते. बरं वाटलं कारण की मी लास्ट मील कधी खाल्लेलं आय गेस 8:30-9 वाजता. मी लवकर जेवलेली आज. सो ॲक्च्युली हे खाऊन खूप मजा आली. मी खूप जास्त फटाफट संपवलं. मला असं वाटतं की बर्गर असता तर जास्त पोट भरलं असतं. माझा काय पोट नाही भरलं आहे सँडविचने. थोडा वेळ झाला इथे खाऊन वगैरे, खूप टाईमपास झाला. आता जाते मी बोर्डिंग गेटला, कारण की उगाच कशाला लेट करायचं. एकतर मी एकटी आहे आणि तिकडे बसून टाईमपास करेन आणि मग डायरेक्ट आता मी तुम्हाला प्लेनमध्ये भेटते. सगळं बोर्डिंग वगैरे झालं आहे आणि मी बसली आहे प्लेनमध्ये आणि 6:35 काहीतरीला प्लेन उडणार आहे. सो लेट सी कसं काय होतं आहे. आणि माझे फ्रेंड्स मी बी मला पिक करायला येऊ शकतील, आय डोंट नो. तर लँड झाल्यावरतीच आपल्याला हे समजेल. सो भेटूया आपण. सो फायनली मी प्लेसवरती पोचलेली आहे आणि तुम्हाला सांगायला गेलं तर एअरप्लेनमध्ये खूप जास्त टर्ब्युलन्स होता आणि खूप जास्तच होता. म्हणजे 3 तासाची फ्लाईट होती आणि त्या 3 तासाच्या फ्लाईटमध्ये फुल टाईम टर्ब्युलन्स होता की काय सांगू. जाऊ दे. म्हणजे तिथे मला एक माणूस मिळाला, म्हणजे भेटला, सॉरी मिळाला काय बोलते, मला मारतील लोक. माणूस भेटला. ही वॉज लाईक म्हणजे बाजूलाच होता. तर बोला इतकं कशाला टेन्शन घेते तू, म्हणजे इंग्लिशमध्ये बोलत ऑब्व्हियसली मी ट्रान्सलेट. डोंट टेक सो मच टेन्शन, जो होना है वो तो होएगा ही, आप क्यों इतना टेन्शन ले रहे हो, असं बोलत होता. आणि मी अजून टेन्शन घेत होती. मग विचार केला जाऊ दे झोपते. बट मला असं वाटतं की डोमेस्टिक फ्लाईट मला अजून जास्त थोडीशी भीती वाटते. बट ठीक आहे, चांगला एक्सपिरियन्स होता, काहीतरी नवीन एक्सपिरियन्स होता. आणि आता मी चालली आहे डेस्टिनेशनला. सो तो माणूस जे म्हणजे जो कॅब ड्रायव्हर माझ्याशी बोलतो आहे तर ॲक्च्युली मला काही समजत नाही आणि तो बोलतो काहीतरी वेगळं आहे, मला काहीतरी ऐकायला काहीतरी वेगळं येतं. सो ते असं म्हणजे असं होतं आहे. बट चांगले आहेत तिकडचे माणसं, खूप चांगले आहेत. आणि बघूया आता की आजच्या दिवसात मी काय करणार आहे, मी तुम्हाला सांगेन. आणि माहिती नाही की मी थोड्याच वेळात तुम्हाला सांगेल की मी कुठे आली आहे.